नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू केलेला आहे क्लास 10 मधील सायन्स 1 मधील सगळ्यात पहिला चॅप्टर, तो म्हणजे ग्रॅव्हिटेशन. त्याचे अनेक व्हिडिओ आतापर्यंत आपण पाहिले. आज आपण कशाबद्दल पाहणार आहोत, तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. हा पेपरमध्ये तुम्हाला डिफरन्स म्हणून हा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे मास आणि वेट. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट हे तुम्हाला विचारले जाते. अशा वेळेस तुम्हाला अशा प्रकारे पॉईंट स्वरूपामध्ये त्याचे आन्सर लिहायचा असते, दोन्ही साईडला कॉलम तयार करून, जेणेकरून तुम्हाला त्याचे पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. पण ॲक्च्युली हे मास म्हणजे काय आणि वेट म्हणजे काय हे तुम्हाला 1 मार्कसाठी सुद्धा विचारले जाऊ शकते, किंवा दोघांमध्ये डिस्टिंग्विश करा असं सुद्धा विचारले जाऊ शकते. तर चला आता सुरुवात करूया. मास आणि वेट म्हणजे काय? तर जनरली बालमित्रांनो, आपल्याला मास आणि वेट ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच वाटतात, परंतु ह्या दोन्ही गोष्टी सारख्या नाही, दोन्हीमध्ये फरक आहे. आता मास म्हणजे काय? तर मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर इन अन ऑब्जेक्ट. एखादं जे काही ऑब्जेक्ट असेल, समजा माझ्याकडे एखादं पुस्तक असेल किंवा एखादी बॉटल असेल, कोणती एखादी वस्तू असेल, तर या वस्तूच्या आतमध्ये ही वस्तू ज्या कणाने बनलेली, ज्या मॅटरने बनलेली आहे, ज्या पार्टिकल्सने बनलेली आहे, त्यांचं पूर्ण किती अमाऊंट आहे, ते किती पार्टिकल्स आहे, ते किती मॅटर आहे, हे सांगणे म्हणजे मास. माझ्याकडे हा पेन आहे, याच्यामध्ये टोटल किती मॅटर भरलेलं आहे त्याची अमाऊंट सांगणे म्हणजे मास. आणि वेट म्हणजे काय? तर वेट हा एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. व्हॉट इज मीन बाय वेट? वेट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन द मास ऑफ द ऑब्जेक्ट. मग हे जर का मास ऑफ द ऑब्जेक्ट असेल, तर या मास ऑफ द ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो, खाली ओढतो, आणि तो खाली ओढणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच वेट. वेट का आहे त्याला? कारण ग्रॅव्हिटी आहे, ग्रॅव्हिटी खाली ओढते, म्हणून त्या वस्तूला वेट आहे. आता बघा, मासचा जर आपण विचार केला तर याचं SI युनिट आहे kg. आपण किलोग्रॅममध्ये कोणत्याही वस्तूचं मास हे मेजर करत असतो. समजा तुम्हाला दुकानातून आपल्याला साखर आणायला सांगितला, किंवा तुम्हाला अजून एखादी वस्तू आणायला सांगितली, तर तुम्ही त्याचं मोजमाप करता, मेजरमेंट करता, किलोग्रॅममध्ये मोजता. जनरली कोणत्याही वस्तूचं मास हे किलोग्रॅममध्ये मोजतात, ते त्याचं SI युनिट आहे, हे ध्यानात ठेवा. त्यानंतर SI युनिट ऑफ न्यूटन. इकडे कशाचं? वेटचं आहे SI युनिट न्यूटन. आता न्यूटन साहेबांनी त्याचा शोध घेतला, त्या मेजरमेंटचा, त्या युनिटचा, म्हणून त्याला नाव दिलं न्यूटन युनिट. मग जेव्हा आपण एखाद्या वस्तूचं वेट आपल्याला सांगायचं झाल्यास ते कशात सांगावं लागते? न्यूटनमध्ये सांगावं लागते. आता तुम्हाला जर एखाद्याने तुम्हाला प्रश्न केला की तुमचं वय किती आहे, तुमचं वेट किती आहे, तर तुम्ही किती सांगता? माझं वजन 40 किलोग्राम आहे. पण ॲक्च्युली मला तुम्हाला एक गोष्ट सांगा, की तुम्ही तुमचं वजन सांगता, वेट सांगता का मास सांगता बरं? हां, बरोबर, तुम्ही मास सांगता, कारण मास आपण किलोग्राममध्ये मोजतो. तुम्ही मात्र वेट सांगत नाही. वेट तुम्ही सांगत नाही, कारण वेट कशात मोजतात? न्यूटनमध्ये. तुम्ही असं म्हणता का, माझं वेट 40 न्यूटन आहे? असं म्हणत नाही आपण, कारण आपण kgमध्ये सांगतो, म्हणजे ॲक्च्युली आपण मास सांगून आलो. इट इज द सेम एव्हरीवेअर. मासचा जर विचार केला तर मास जगात सगळे सारखं आहे. तुम्ही कुठेही वस्तू घेऊन जा, एखादी वस्तू तुम्ही पोलार रिजनला न्या, तुम्ही इक्वेटर रिजनला न्या, तुम्ही साऊथ पोलला न्या, नॉर्थ पोलला न्या, कुठेही न्या, जगात कुठेही नेलं तरी मास हे जगात सगळे सारखं आहे. कारण ती वस्तू ज्या मॅटरपासून बनलेली, ते मॅटर तर काही बदलणार नाही, मॅटर तर तेच असणार आहे, त्यामुळे मास चेंज होत नाही. परंतु एखादी वस्तू जेव्हा मी वेगवेगळ्या एरियामध्ये घेऊन जातो पृथ्वीवर, आपल्या पोलार रिजनला म्हणा किंवा इक्वेटरला म्हणा, त्या ठिकाणी मात्र वेट हे वेगवेगळं असू शकते. मूनवर वेट वेगळं असू शकते, आपल्या अर्थवर वेट वेगळं असू शकते. का बरं? कारण मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की वेट हा एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. वेट काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, की जो ॲक्ट होतो, कोणत्याही वस्तूला खाली ओढतो. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रत्येक ठिकाणी सारखा नाही, ग्रॅव्हिटी प्रत्येक ठिकाणी सारखी नाही. मूनची ग्रॅव्हिटी वेगळी आहे, अर्थची ग्रॅव्हिटी वेगळी आहे, पोलार रिजनची ग्रॅव्हिटी वेगळी आहे, इक्वेटरची त्या ठिकाणी ग्रॅव्हिटी वेगळी आहे. आणि मग ग्रॅव्हिटी वेगवेगळी असल्या कारणाने वेटसुद्धा वेगळं येते. समजा मी आज या ठिकाणी उभा आहे, माझं वेट आज प्लॅनेटवर, आपल्या अर्थवर जर का 60 kg असेल, आपण जनरली बोलताना kgमध्येच म्हणतो, वेट न्यूटनमध्ये सांगत नाही, त्यामुळे सांगताना मी तुम्हाला kgमध्ये सांगणार की आपलं वेट जर का या ठिकाणी 60 kg असेल, आणि आपण जर का ती मूनवर जाऊन वेट पुन्हा केलं तर तिथे पण 60 kg असेल का? नाही, तिथे आपलं वेट हे 10 kgच असणार आहे. किती असणार आहे? 10 किलोग्राम फक्त. का बरं? कारण आपल्या पृथ्वीची ग्रॅव्हिटी 6 टाईम जास्त आहे मूनपेक्षा. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा जास्त आहे, तो जास्त खाली ओढतो. ज्या ठिकाणी ग्रॅव्हिटी जास्त तिथे वेट जास्त भरणार, जिथली ग्रॅव्हिटी कमी तिथे वेट कमी भरणार.
म्हणजे वेट हे डिपेंड कशावर करते, ग्रॅव्हिटीवर डिपेंड करते, ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर डिपेंड करते. त्यामुळे मास कुठेही न्या वस्तूला सेम राहणार आहे, मात्र वेट हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं होऊ शकते. मास इज अ स्केलर क्वांटिटी. मासला स्केलर क्वांटिटी म्हणतात. आता स्केलर का म्हणतात? स्केलर म्हणजे काय? तर स्केलर क्वांटिटी म्हणजेच फक्त मॅग्निट्यूड सांगितला जातो, त्यामध्ये डायरेक्शनचं काम पडत नाही. आपल्याला समजा दुकानातून तुम्हाला 2 किलोग्राम साखर आणा सांगितला, तर तुम्ही दुकानदाराला 2 किलोग्राम साखर द्या, वेस्ट 2 kg शुगर नॉर्थ असं तर आपण म्हणत नाही. म्हणून त्या ठिकाणी डायरेक्शनचं काम पडत नसल्या कारणाने, फक्त आपण मॅग्निट्यूड सांगत असल्या कारणाने त्याला स्केलर क्वांटिटी म्हणतात मासला. पण वेट काय आहे, तर ही वेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टर म्हणजे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनसुद्धा. आता तुम्ही म्हणणार की सर वेट सांगताना आपल्याला कुठं डायरेक्शनचं काम पडते? एखाद्याला जर काय वेट विचारलं तर आपण डायरेक्शन कुठं सांगतो? मॅग्निट्यूडच सांगतो. पण एक गोष्ट ध्यानात घ्या, वेट म्हणजेच काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि तो फोर्स कोणत्या दिशेला ॲक्ट होऊ राहिला? डाऊनवर्ड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ, या साईडला तो ॲक्ट होऊ राहिला. म्हणजे त्याला विशिष्ट प्रकारची डायरेक्शन आहे वेटला, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? वेक्टर क्वांटिटी असं म्हटलेलं आहे. बघा, त्यानंतर मासचा फॉर्म्युला आहे ग्रॅव्हिटी अपॉन वेट. ग्रॅव्हिटी आणि वेट या दोन गोष्टी जर आपल्याला व्हॅल्यू माहीत असल्या तर आपण त्या वस्तूचं मास कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर आपल्याला वेट जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला त्या वस्तूचं मास माहीत असलं पाहिजे आणि ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन म्हणजे ग्रॅव्हिटी किती आहे त्या ठिकाणची हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर समजा आपल्याला मास माहीत आहे, समजा तुमचं मास आहे 40 kg. मास कशामध्ये मोजतो आपण? kgमध्ये. मग तुमचं मास किती आहे? 40 kg असं आपण ॲप्रॉक्सिमेटली गृहीत धरूया. इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन म्हणजेच ग्रॅव्हिटी किती आहे आपल्या अर्थची? बरं, हां, ती आहे 9.8. मग 40 × 9.8 जर का केलं, कॅल्क्युलेट केलं आपण, तर याचा आन्सर किती येते? इज इक्वल टू 392. आता पुढं काय म्हणायचं? न्यूटन म्हणायचं का केजी म्हणायचं? यस, त्याला न्यूटन म्हणायचं. 392 न्यूटन. मग तुम्हाला जर एखाद्या 40 किलो वजन असलेल्या एखाद्या मुलाला जर एखाद्याने प्रश्न विचारला की तुमचं वजन किती आहे, तर तुम्ही त्याला सांगून टाका 392 न्यूटन आहे म्हणून, 392 न्यूटन आहे म्हणून. समोरचा जर विचारच करत बसेल की हा काय प्रश्न आहे आता, हे कसलं उत्तर आहे आता? 392 न्यूटन, मी याला वजन विचारलं, हा सांगतो न्यूटन आहे. एवढं कुठं असते का असं? समोरच्याला कळणार नाही. परंतु मित्रांनो, ॲक्च्युली वेट हे न्यूटनमध्ये मोजतात आणि मास ही कन्सेप्ट कशामध्ये मोजतात? तर ती kgमध्ये मोजतात. अशा प्रकारच्या ह्या दोन कन्सेप्ट आहेत. आज तुम्हाला अगदी व्यवस्थित कळाल्या असतील. आता याच्या पुढची जी कन्सेप्ट आहे ती बघा कुठली आहे मित्रांनो. यानंतरची पुढची कन्सेप्ट आहे ती म्हणजेच फ्री फॉल. फ्री म्हणजे मुक्त आणि फॉल म्हणजे पडणे, मुक्तपणे खाली पडणे. एखादी गोष्ट वर असेल तर वरून खाली पडत असेल, मुक्तपणे फ्रीली ऑन द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन, फक्त ग्रॅव्हिटी त्याला खाली ओढत असेल तर त्या वस्तूला कशामध्ये आहे? फ्री फॉल कंडिशनमध्ये आपण असं म्हणूया. एक्झाम्पल, वी रिलीज अ स्टोन. समजा एखादा आपण स्टोन आपल्या हातामध्ये आहे, जोपर्यंत तो आपल्या हातात आहे तोपर्यंत खाली पडणार नाही, पण आपण सोडून दिला की तो खाली जाणार आणि खाली जात असताना त्याची वेलॉसिटी वाढत जाणार. आणि हे कशामुळे होते? तर ग्रॅव्हिटीमुळे होते. ग्रॅव्हिटी त्याला खाली ओढत राहील. ध्यानात घ्या, इन एअर फ्रिक्शनल अँड बॉयंट फोर्स अपोज. आता बघा, एअरमध्ये दोन प्रकारचे फोर्स असतात. एक आहे फ्रिक्शनल फोर्स आणि दुसरा आहे बॉयंट फोर्स. आता वरून एखादी वस्तू, आता हा व्यक्ती आहे, वरून खाली पडत आहे, खाली येऊ राहिला, फुलपाखरासारखा एखाद्या पक्षासारखा तो उडू राहिला, परंतु वेट असल्या कारणाने तो खाली येऊ राहिला. वेट म्हणजेच काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तो त्याला खाली ओढत आहे. पण खाली येत असताना त्याला कुठला तरी फोर्स त्याला अपोज करू राहिला. तो फोर्स आहे कुठला? तर एअरमधला दोन फोर्स आहेत. एअरमध्ये एक आहे फ्रिक्शनल आणि दुसरा आहे बॉयंट. फ्रिक्शनल म्हणजे काय? खाली येत असताना जे एअरचे पार्टिकल्स त्याच्या आजूबाजूला आहेत, हे एअरचे पार्टिकल्स त्याच्या बॉडीला घासत आहेत, फ्रिक्शन करत आहेत, म्हणजे त्याला अपोज करत आहेत, वर लोटत आहेत. तो झाला फ्रिक्शनल फोर्स. आणि दुसरा फोर्स कोणता? तर फोर्स ऑफ बॉयंट. हा एक प्रकारचा बॉयंट फोर्स असतो की जो फ्लुइडमध्ये आहे, म्हणजे एअरमध्ये सुद्धा असतो आणि वॉटरमध्ये सुद्धा असतो. जेव्हा वस्तू वरून खाली जात असते तेव्हा तो फोर्स त्याला वर लोटण्याचं काम करत असतो. बघा, आपण जेव्हा एखाद्या विहिरीमध्ये पाण्याची बकेट, पाणी काढण्यासाठी बकेट्स खाली सोडतो आणि ती बकेट पाण्यात डुबल्यानंतर जेव्हा ती थोडी खाली जाते आणि आपल्याला नंतर आपण ती वर ओढतो, त्यावेळेस जोपर्यंत ती बकेट पाण्यात आहे तोपर्यंत आपल्याला ओढायला सोपं जाते.
परंतु पाण्याच्या थोडीशी वर आल्यानंतर ती बकेट नंतर आपल्याला ओढायला अवघड जाते. असं का होते? कारण पाण्यात जोपर्यंत ती वस्तू आहे, ती बकेट आहे, तोपर्यंत पाणी त्याला वर लोटते. म्हणजे तो फोर्स कोणता? तर तो बॉयंट फोर्स आहे. तशाच प्रकारचा फोर्स एअरमध्ये सुद्धा असतो, एअरसुद्धा वर लोटते. मग हे दोन प्रकारचे फोर्स आहेत की अपोजमध्ये काम करतात, वर लोटण्याचं काम करतात, त्याला रेजिस्टन्स करतात. त्यामुळे ॲक्च्युअल फ्री फॉल याला म्हणता येणार नाही. आपल्या अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये एखादी वस्तू खाली पडत असेल तर तो ॲक्च्युअल फ्री फॉल नाही आहे. मग ॲक्च्युअल फ्री फॉल असतो कुठे? तर तो व्हॅक्यूममध्ये, स्पेसमध्ये, ज्या ठिकाणी बिलकुल ॲटमॉस्फिअर नाही, वातावरण नाही, हवा नाही, काहीच नाही, अशा ठिकाणी एखादी वस्तू जर पडत असेल खाली तर त्याला तिथे एअर नसल्या कारणाने फ्रिक्शनल फोर्ससुद्धा अपोज करणार नाही आणि फोर्स ऑफ बॉयंट हा सुद्धा अपोज करणार नाही. तो खरा ॲक्च्युअल फ्री फॉल आहे. हा खोटा आहे मग आपल्या अर्थच्या ॲटमॉस्फिअरमधला. आता बघा, आपल्याला जर समजा आपल्याला जर का मोशन ऑफ फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट, एखाद्या ऑब्जेक्टची जी वरून खाली पडू राहिलं त्याची मोशन जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल, त्याची मोशन काढायची असेल, की त्याची व्हेलॉसिटी काढायची असेल, की त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे, नंतर किती वाढत जाते, किती वेळ लागतो खाली पडायला, ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या असतील तर आपण न्यूटनचे जे इक्वेशन आहेत क्लास 9मध्ये आपण शिकलो ते इक्वेशन आपल्याला या ठिकाणी यूज होणार आहेत. बघा, 3 इक्वेशन कोणकोणती आहेत? आपण क्लास 9मध्ये पाहिलं होतं. V = U + AT हे फर्स्ट नंबरचं इक्वेशन होतं न्यूटन साहेबांचं. त्यामध्ये आता एखादा ऑब्जेक्ट जेव्हा वरून खाली पडतो तेव्हा त्याची इनिशियल व्हेलॉसिटी सुरुवातीला किती असेल? 0 असेल आणि नंतर खाली खाली जाताना वाढत जाईल. म्हणजे यूची व्हॅल्यू किती आहे? 0 आहे. आणि यूची व्हॅल्यू 0 असल्या कारणाने आपल्याला यू लिहिण्याचं काम नाही. इथे आपल्याला यू लिहिण्याचं काम नाही. आणि ए म्हणजेच काय? ॲक्सेलरेशन. या व्यक्तीचं खाली उरालं म्हणजे ॲक्सेलरेशन उरालं. आणि कशामुळे उरालं? तर ग्रॅव्हिटीमुळे. म्हणून एच्या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागते? तिथे जी घ्यावं लागते. यूची व्हॅल्यू किती आहे? 0 आहे. मग या ठिकाणी या फॉर्म्युल्यामध्ये V = GT फक्त राहते काय? एच्या ठिकाणी G आणि हा T, कारण यू तर 0 आहे, मग तो लिहिण्याचं काम नाही. राहिलं काय? फक्त हा T आणि हा G, म्हणजेच V = GT. त्यानंतर S = ½ GT². हा फॉर्म्युला आहे. आणि हा कसा आला? तर बघा, S = UT प्लस S = UT प्लस ½ AT². हा फॉर्म्युला आहे. आता यूची व्हॅल्यू वरून एखादी वस्तू खाली पडत असेल, यूची व्हॅल्यू जर का 0 असेल आणि 0ने जर का टीला कॅल्क्युलेट केलं, मल्टिप्लाय केलं, तर त्या ठिकाणी आन्सरसुद्धा काय येणार आहे? 0च येणार आहे. मग राहिलं काय? हाफ. आणि ए म्हणजेच काय? जी. म्हणून त्याला ½ GT² अशा प्रकारचा आपला फॉर्म्युला बनतो. आणि त्यानंतर V² = 2GS हा फॉर्म्युला कसा बनला? तर बघा, न्यूटन साहेबांचं जे 3rd नंबरचं इक्वेशन आहे, V² = U² प्लस 2AS हे जे आहे या ठिकाणी यूचा स्क्वेअर म्हणजे 0चा स्क्वेअर, कारण इनिशियल व्हेलॉसिटी किती आपली 0 असणार आहे, म्हणजे यूचा स्क्वेअर किती आहे? 0 आहे. प्लस 2 आणि ए म्हणजेच काय? ए म्हणजे जी. ॲक्सेलरेशन कशामुळे झालं? ग्रॅव्हिटीमुळे झालं. वस्तू खाली काऊन पडवाली? कारण त्याला ग्रॅव्हिटी खाली ओढत आहे, म्हणजे ॲक्सेलरेशनला आपण जी म्हटलं. आणि हा यस म्हणजे राहिलं काय? 2GS. म्हणून V² = 2GS हा अशा प्रकारचा फॉर्म्युला बनतो. म्हणजे हे जे 3 प्रकारचे कायनॅमॅटिक इक्वेशन आहेत न्यूटनचे, आपण जे क्लास 9मध्ये पाहिले, त्या 3 इक्वेशनच्या वरून हे 3 नवीन फॉर्म्युले तयार झाले. आणि हे फॉर्म्युले कशासाठी यूज करतात? तर जे फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट्स आहे त्याची मोशन आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर या 3 फॉर्म्युल्याचा यूज होतो. हे 3 फॉर्म्युलेसुद्धा आपले तोंडी पाठ वाचले पाहिजे, जेणेकरून न्यूमरिकलसाठी आपल्याला हे फॉर्म्युले 3 सुद्धा महत्त्वाचे असतात. आता बघा, जेव्हा एखादी वस्तू वरून खाली पडते तेव्हा जीची जी व्हॅल्यू आहे, जीची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह पकडली जाते. आणि एखादी वस्तू जेव्हा आपण वर फेकतो किंवा वर जाते एखादी वस्तू, तेव्हा जीची व्हॅल्यू ही निगेटिव्ह पकडतात. ग्रॅव्हिटी खाली ओढते, म्हणून खाली येत असेल एखादी वस्तू तर प्लसमध्ये घ्यावी लागेल. आणि एखादी वस्तू वर जात असेल तर ग्रॅव्हिटीच्या अपोज काम करते, ग्रॅव्हिटी खाली वरते, वस्तू वर चालली, ग्रॅव्हिटीच्या अपोजमध्ये काम उरालं, म्हणून त्या ठिकाणी जीची व्हॅल्यू मायनस घ्यावी लागते. हे न्यूमरिकल्समध्ये मी तुम्हाला पुन्हा एकदा तेव्हा सांगणारच आहे. तर अशा प्रकारे फ्री फॉल ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. अशाच प्रकारच्या पुढील कन्सेप्टसुद्धा मी पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे. त्यामुळे हे व्हिडिओ आपण जास्तीत जास्त पहा, आपल्या मित्रांना शेअर करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. ओके, थँक्यू.